नमस्कार मित्रांनो. भाऊच्या धक्क्यावर दीपालीताई यांना रडू कोसळलं आहे. याचं कारण म्हणजे जेव्हा पावरकीचा टास्क झाला होता तेव्हा दीपालीताई आणि रुचिता जामकर या दोघींमध्ये जरा बाचाबाची झाली होती. दीपालीताई तिला बोलले होते की तू काय वेड्यासारखी करते. तेव्हा रुचिता खूपच ट्रिगर झाली होती आणि ती जोरजोराने ओरडायला लागली होती. नंतर परत दीपालीताईंनं तिला मर्दानी खेळावरून टोमणा मारला होता. तेव्हा ही रुचिता ट्रिगर झाली आणि ती बोलली की मी तुमचं आयुष्य बर्बाद करीन. हाच मुद्दा रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर घेतला आहे आणि ते दीपालीताईंना बोलता की तुम्ही त्यांना टोमणा मारला. यावर रुचिता तुम्ही काय बोललात. तेव्हा रुचिता बोलली की मी तुमचं आयुष्य बर्बाद करीन. या रितेश भाऊ म्हणतात की याचा अर्थ नेमका काय घ्यायचा. त्यावर रुचिता म्हणतात की मी आता जशी खेळते त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त जिंकण्यासाठी खेळणार असा याचा अर्थ होतो. त्यावर दीपालीताईंना रितेश भाऊ विचारता काय म्हणताय रुचिता. तेव्हा दीपालीताई म्हणतात की नाही भाऊ, असा याचा अर्थ होत नाही आणि त्यांना रडू कोसळलं. दीपालीताई बोलतात की या घरात मी 1-2 दिवस काढले आहेत, परंतु मी आता 100 दिवस या घरात राहून दाखवेल. तिला काय करायचं करू द्या. दीपालीताई आणि रुचिता जामकर या दोघींमध्ये कोणाचा मुद्दा बरोबर आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.